व्हिडिओ बघण्याआधी लाईक सबस्क्राईब शेअर करा। तुम्हाला कोंबड्याची माहिती मी देतो। हे बघा, ही आमच्या प्युअर गावरान कोंबड्या देशी कोंबड्या बघा, घ्या बघून। तुम्हाला ह्याची माहिती देतो मी, प्युअर कोंबडी गावरान देशी कोंबड्याची। ही कोंबडी आहे ना बघा, कशा गवत हे खाते। पाऊस पडला ना हे गवत किडा मुंगी पाक गोळा करून घेते। आणि ही प्युअर देशी गावरान कोंबडा ही। आता शक्यतो गावरान देशी कोंबडी मिळत नाही ते बाहेरच्या ठिकाणी, सिटीने हाबरेटेच असतात ते पोल्ट्रीमधल्या। कलर असाच असतो पण ते हाबरेट असतात। त्याला ती पेंड किंवा बाकीचं खाद्य चालून मोठी केली असते त्या लिक्विडवर। ही बिगर लिक्विडची कोंबडी आहे, बिगर केमिकलच्या। ही देशी हे आता काय खाय टाकायला लागतच नाही, नुसते गवताव आणि वायस माल टाकला नाही, धान्य बाजरी गहू काय असेल ते आपलं खराब झालेलं त्याच्यावर ते झाले। वा हे कसं काय वायस काय करायचं बा, चावून लागते लगेच। अरे मुंगस आला असेल लगेच कळते कोकाकते। पहिले आणखी ह्या 25% कोंबड्या इकडे आले, बाकी तिकडे आहेत। उकलंडी खाते ते, शेण खाते ते, शेणात ते मका विचून खाते ते, पेंडीत गेलेली। हे बाई कशी गवत खाते बा। आणि आता इथून पुढे कोंबड्या मोठे होते लगेच। गवत किडा म्हणजे पाऊस पडला गवत खाऊन लगेच ताजे होते। तसं कोंबड्याचं उत्पन्न सुद्धा मोठं आहे, बिगर कष्टाचं, बिगर खर्च नाही काय। तुम्ही जर एक 100 कोंबड्या असल्या ना तरी 10 दिवसाला एक 2-3 हजार रुपये कमवू शकता तुम्ही, 100 कोंबड्या असल्यानंतर कायम। म्हणजे महिन्याला 9,000 रुपये तरी मिळते तुम्हाला 100 कोंबड्यात, अंड्यावरती पुन्हा कोंबड्या विकून। साधारण ही कोंबडा मोठा व्हायला 6 ते 7 महिने लागतात, जास्त 8 महिने आसपास असं मोठा कोंबडा व्हायला। आणि हाब्रेड कोंबडी असते ना ती 3 महिन्यातच होते, 45 दिवसात काय ती बॉडीला असते ती पोल्ट्री कोंबड्या। आणि जी बाकी असते ना ती 3 महिन्यात। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा। आता आपला व्हिडिओ इथे मी थांबवतो।